जिंतूरमध्ये गांजा विक्रीवर एलसीबीची धाड, 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपी वाहन टाकून फरार. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जिल्हा परिषद शाळे मैदान परिसरात वाहनातून सुरू असलेली अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची 14 मे सायंकाळी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 1 किलो 190 ग्राम गांजासह एक महिंद्रा चारचाकी वाहन असे एकूण 6,29,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या धाडीत आरोपी मात्र वाहन टाकून अंधाराचा फायदा घेत फरार झाला असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिजित वाश राठोड राहणार गणपती गल्ली जिंतूर हा आपल्या ताब्यात असलेल्या महिंद्रा वाहनातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा परिषद शाळेच्या मैदान परिसरात सापळा रचून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी वाहन घटनास्थळी सोडून पलायन केले. पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर नायब तहसीलदार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव व इतर पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झाडाझडती घेण्यात आली. तपासणीत वाहनातून 1 किलो 190 ग्राम गांजा आढळून आला. जप्त गांजेची किंमत 29,750 रुपये असून वाहनाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, माणिक डुकरे, राम पौळ, नामदेव डुबे व चालक कश्यप आदी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.